वाजे विना वाजे वाजवितो बासरी बाळासाहेबांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. सहज गेले अंगणात नजर गेली आकाशात होम मिनिस्टरचं नाव गाजो भारताच्या नकाशात. या ठिकाणी इतक्या जणी अत्यंत उत्साहाने जमलेल्या आहेत त्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आजच्या भागात पैठणी कोण जिंकणार त्यापेक्षा पैठणीच्या खेळात कुणाचं नाव जाहीर होणार ते आधी जाहीर करतो. त्यासाठी नाव आहे सीमा हेमंत धामणे. तुमचं नाव जाहीर झालं ना. बऱ्याच जणींचे चेहरे खूप खुश झाले होते. कुठून आली ही असं. छान आहे. पण खेळात नाव आलं की आनंद साजरा करायचा. घरी कोण कोण असतं? मी, माझं मिस्टर आणि माझ्या 2 मुली. कुठे राहता? इथेच महालक्ष्मी नगरमध्ये. महालक्ष्मी नगरमध्ये. व्हेरी गुड. बरं झालं की नाही आलात. तुम्हाला माहिती होतं का चिठ्ठी टाकायची का? येता येता जाता जाता उतरलात आणि चिठ्ठी टाकली? चिठ्ठी ॲक्च्युली माझ्या आईने टाकलेली आहे. मी आता जस्ट आली. नाव कोणाचं आहे? नाव माझं आहे पण 10 मिनिटं आधीच आईने चिठ्ठी टाकली आहे. बरं झालं की नाही. केवढी माया आईची तुमच्यावर. हो की नाही? हो हो. घ्या उखाणा घ्या. नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे हेमंतरावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे. वा वा वा. मला वाटलेलं हेमंतच्या आईसारखी आई जन्मोजन्मी मिळावी म्हणाल. आता या खेळामध्ये दोघींनाही 10 संधी, प्रत्येकी 10 संधी. स्माइली चेंडू इथून टाकायचा आणि मधोमध कार्पेट ठेवलेलं आहे हिरव्या रंगाचं. त्या कार्पेट त्या चौकोनावरती त्या आयताकृती आकारावरती जाऊन तो स्माइली चेंडू थांबला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. सुरुवात तुमच्यापासून. 1 2 5 संधी झालेल्या आहेत. तुमची गुणसंख्या आहे 2. आता 5 संधी वहिनी तुमच्यासाठी. थांबा थांबा थांबा. 1 2 3 5 संधी झालेल्या आहेत. तुमची गुणसंख्या आहे 3. तुमची गुणसंख्या आहे 2. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. उपविजेत्या ठरल्या दामणे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि तुम्ही सगळे आरोप खोडून काढायचे. पहिला आरोप कोण करणार? काही नाही, ती सगळं व्यवस्थित वागते पण चिडली की ती कोणाचंच ऐकत नाही. तिने थोडंसं सुधारावं. रागावरती कंट्रोल करा. मान्य आहे आरोप तुम्हाला? आधी मान्य आहे का सांगा? आरोप मान्य आहे मला. अरे मान्य वकील. कारण या बाबतीत थोडं अजून सुधारणा म्हणजे असली पाहिजे. असं काही नाही, मनाविरुद्ध गोष्टी होत असतात. वाद तो नाहीये पण ठीक. मी दीपूची मावशी आहे. माझं असं म्हणणं आहे की ती ज्याप्रमाणे दीपूचा डबा करून देते सकाळी. माझ्या बहिणीला डायबिटीज वगैरे आहे तर तिला व्यवस्थित वेळेवर दिला ना तर ती पुष्कळ होय. वेल काय हो मान्य नाही म्हणजे त्या बाबतीत मान्य नाही. ठीक आहे. ती काही कुठली कामं करायला नाही म्हणत नाही. म्हणजे आजपर्यंत तिने म्हणजे जे काही ज्या पण गोष्टी असतील तर ती करत आलेली आहे. आता बाळामुळे मे बी तिला पॉसिबल होत नाही. आता सुद्धा मी बघितलं की घरात बाळाला तापासारखं आहे तरी सुद्धा माऊली इथे कार्यक्रमात पण आहे. मध्येच बाळालाही घेते. सगळेच घेत आहेत. सगळे आपापल्या परीने प्रयत्न करतायत. खूप तारेवरची कसरत ही होतच असते आणि प्रत्येक घरातली गृहिणी ती करत असते. फक्त प्रत्येकाने आपापल्या परीने घरात आनंदाचं वातावरण कसं राहील यासाठी लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनी प्रयत्न करणं फार गरजेचं असतं. ते कुणा एकाकडनं करून कधी होत नाही. हे मी तरी गेली 12 वर्ष वेगवेगळ्या घरात जाऊन अनुभवतो आहे. बोला आई काय बोलताय? ती थोडी हळवी आहे
थोडंसं रुळायला तिला वेळ लागणारच आहे. त्याच्यामुळे थोडं ऍडजस्ट इमोशनल होती. इमोशनल आहे. मी तिची मैत्रीण आहे. आमची कधी पण पार्टी करायची ठरली की अमृता नेहमी वेगवेगळ्या प्रकारचं आम्हाला करून खायला घालते. अरे वा, हा तिच्यातला चांगला गुण आहे. खायचा विषय आल्याबरोबर सासरे कसे हसले बघा. आणखी कोण म्हणणार? मी त्यांची लहान जाव आहे. आमच्या दोघींमध्ये ना जाव दैराणीचा असं नातच नाही, बहिणीसारखे आम्ही दोघी. मग तुम्ही जेव्हा घरात आल्यानंतर सगळ्यात आधाराचं पहिलं कोण वाटलं तुम्हाला? त्याच एकदम बहिणीसारख्या, मोठ्या बहिणीसारख्या माझ्या पाठीखाली. आणि सगळं सांभाळून घेतलं तुम्हाला. या वहिनींबद्दल 5 वाक्य चांगली सांगा असं सांगितली तर काय काय सांगाल त्यांच्या स्वभावातली? स्वभाव म्हणजे तिचा ज्यावेळी खरं समजून घेण्याची गरज असते त्यावेळेस ती समजून घेते. दुसरं असं आहे की आजकाल जे म्हणजे माझं एक्सपेक्टेशन होतं की मुलीने घर सांभाळून, म्हणजे मी अशा मुलीशी लग्न करण्याची माझी इच्छा होती की जिने घर व्यवस्थित सांभाळलं पाहिजे, घराला पहिले प्राधान्य दिलं पाहिजे आणि बाकी गोष्टींना नंतर. तर तो एक जो गुण आहे तो ती व्यवस्थितपणे सांभाळते आहे. असं. तिसरं म्हणजे संकटकाळी कधी माझा साथ सोडत नाही असं आहे. म्हणजे माझ्या कुठल्याही प्रॉब्लेममध्ये ती नेहमीच माझ्यासोबत उभी असते असं. त्यानंतर जे काही हसतमुख चेहरा वगैरे आहे तो बघितल्यानंतर म्हणजे जे माझे दुःख असतात किंवा प्रॉब्लेम असतात ते मी विसरून जातात. वहिनी हसत राहा. कारण तुम्ही हसलात की त्यांचे सगळे दुःख निघून जातात. आणि अशा वेळेला त्या माऊलीला जी अर्ध आयुष्य माहेरी काढते आणि महत्त्वाच्या एका टप्प्यावरती घराचा उंबरठा ओलांडून सासरी येते, खरं तर पलीकडच्या घरामधले सगळेच अनोळखी असतात. आणि जेव्हा सगळे अनोळखी असतात तेव्हा विचार करा काय जादू असते त्या वहिनीची, की ती वहिनी त्या घरात गेल्यानंतर सगळ्या अनोळखी माणसांचं मन जिंकत सगळ्यांना एकवटून टाकते, अशी त्या घराची केंद्रबिंदू बनते. म्हणजे एखादं वाक्य बोललो तर ते थोडंसं अति वाटेल, पण बघा जितकं आयुष्य ती माहेरी काढते ना त्यापेक्षा दुप्पट आयुष्य ती सासरी काढत असते. जन्म एका घरात घ्यायचा आणि दुसऱ्या घरात जाऊन त्या घराचं नाव मोठं होण्यासाठी कायम झटत राहायचं. अशा महाराष्ट्रातल्या तमाम माऊली प्रत्येक घराला आनंद देण्यासाठी झटत असतात. तेव्हा त्या घराची सुद्धा नकळत जबाबदारी असते की त्या आलेल्या माऊलीला आपलंसं करून प्रत्येकाने आनंदाच्या विटांचा थर वाढवत सुखाचा मनोरा उंच करायचा असतो. आणि मला असं वाटतं या घरात त्या गोष्टी अनुभवायला मिळतात. त्या खूप आनंद. वहिनी मी तुम्हाला एक सांगणार आहे, तुमच्याकडे उत्तम अशी कला आहे जी या ठिकाणी मी बघितली की तुम्ही उत्तम चित्र रेखाटली. ती कला तुम्ही का पुढे विकसित करत नाही? आता तेवढा वेळच भेटत नाही. काढायचा ना. किती हे बघा ते म्हणतात ना, आवड आहे तिथे सवड आहे, ते करायचं. आणि ती कला तुम्ही नक्की जोपासा आणि सगळं घर आनंदी ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न करतात तो कायम प्रयत्न करत राहा. उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? मी चिडचिड करते, मला मान्य आहे, त्याच्यावरती मी कंट्रोलही करायचा प्रयत्न करते. पण माणसासमोर जर एखादी परिस्थिती आली असेल तर तेव्हा माझा ताबा नाही राहत, तर ताबा करायचा प्रयत्न नक्की करेल. व्हेरी गुड, खूप छान. चला उद्यापासून एक नवीन बदल होणार आहे. आणि त्याचबरोबर आता या पुढच्या खेळामध्ये मिस्टरांची धावपळ होणार आणि आपण बघणार किती जास्त बक्षीस मिळवून देतात. वेळ आहे 2 मिनिटाची. 2 मिनिटामध्ये 11 वस्तू आणल्या तर 3ही बक्षीस वहिनींना मिळणार आहेत. मिस्टर त्या वस्तू मिळवून देतात की नाही ते बघूया. वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे म. पटकन पटकन. नाही, त्यांचं म्हणणं चुकीचं आहे. मला माहिती आहे धडपड होते तिची, पण तिची अशी इच्छा असते की तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्या, घरातली सगळी कामं पूर्ण करावी त्यासाठी, आणि ती वेळेत व्हावी. याला म्हणतात बायकोची बाजू घेणं. आज वकिलाच्या भूमिकेत आहे. चांगलीच बाजू घेतली. मग LLB केलं असतं तर वकीलच झाले मला.